नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गुळाच्या कापण्या बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. सध्या आषाढी एकादशी आता येत आहे आणि आषाढ महिनासुद्धा सुरू झालेला आहे. तर आषाढ महिन्याच्या सुरुवातीलाच आपण आज गुळाच्या कापण्या बनवणार आहोत. चला तर मग बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक पातेलं तापवत ठेवायचं आहे. त्याच्यात 1 वाटी पाणी टाकलं. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि गूळला आपल्याला फक्त तो विरघळतो तोपर्यंत त्याला विरघळून घ्यायचा आहे. त्याचा पाक वगैरे काही बनवायचं गरज नाही आहे. फक्त गुळाचं पाणी बनवायचं आहे आपल्याला. चमचेच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे. पटकन गूळ विरघळून तयार होईल. काही जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटाच्या आत बघू शकता मस्त गूळ विरघळून झालेलं आहे. आता हे गुळाचं पाणी थंड व्हायला ठेवायचं आहे. थंड झाल्याशिवाय त्याला वापरायचं नाही आहे. चला मग पुढची तयारी करू. गुळाचं पाणी थंड होतं तोपर्यंत ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाट्या गहू पीठ घेते. 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा, आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकल्यानं चव छान येते. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपण पोहे खातो त्या चमचीने 3 चमचे तूप घ्यायचं आहे. तुम्ही तूप कुठलंही वापरू शकता. साजूक तूप वापरा किंवा कुठलंही. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. छान तूप त्याच्यात मोडलं की मग 1 वाटी पाणी जे आपण गरम केलेलं आहे गुळाचं ते पाणी हळूहळू करून त्याने कणिक मळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता. थोडं थोडं करून पूर्ण कणिक आपण मळून घेऊ. जर आपण थोडं थोडं करून टाकलं तर आपल्याला अंदाजही येतो आपल्याला पाणी किती लागतं आहे आणि पीठ किती लागतं आहे असं. मला इथे बरोबर पाणी जेवढं आपण ठेवलं होतं तेवढं लागलेलं आहे वाटीभर. हे अंदाज अचूक आहे, परफेक्ट आहे. 2 वाट्या पीठ, 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी. मस्त अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं कडकच भिजायचं आहे. आता त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याला पाटावर लाटून घ्यायचा आहे गोल करून. मस्त बघू शकता अशा पद्धतीने पटापट लाटलं जातं आहे. अजिबात खाली लटकत नाही आहे. तेलाचा बोट किंवा तुपाचा बोट काहीही लावलेलं नाही आहे. मस्त अशाच पद्धतीने पूर्ण आपण लाटून घेतलेला आहे आणि लास्ट स्टेजला आपल्याला मग त्याच्यावर तीळ किंवा तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही त्याच्यात खसखस टाकू शकता. मी इथे तीळ टाकली आहे. तीळ टाकून थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून तीळ त्याच्यात दाबली जाईल. मागच्या बाजूने सुद्धा सेम प्रोसेस करायची. तीळ टाकून तिला दाबून घ्यायची आहे लाटण्याच्या साहाय्याने. मस्त. चला तर मग आपण आता कापून घेऊ. याला सहसा डायमंड शेपमध्येच कापतात. तुम्हाला जर का दुसरा कुठला शेप आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात कापा. सुरीच्या साहाय्याने डायमंड शेपमध्ये त्या कापून घ्यायच्या आहे. मस्त बघू शकता. थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. मस्त फुलून येते. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत आपण आणि मस्त कापण्या बनवून घेऊ. बघू शकता किती मस्त दिसत आहे. खायला अतिशय मस्त लागतात. भन्नाट चवीचे लागतात. आता सर्व लाटून झाल्यावर आपण मस्त तेलात तळून घेऊ. तेल जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको.
तेल जर का जास्त गरम असलं तर वरची बाजू शेकली जाईल आणि आतली बाजू कच्ची राहील. आणि तेल जर का थंड असेल तर त्यात तेलकट होतील, म्हणून मीडियम फ्लेमवरच ते सगळं करायचं आहे. मस्त बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहे. पटकन तळून होतात, काही वेळ लागत नाही. 5 मिनिटाच्या आत सर्व तळून तयार होतात. असा कलर आला की त्या काढून घ्यायच्या आहे. आणि अशाच पद्धतीने सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता. मस्त रेसिपी अतिशय सोपी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि आषाढी स्पेशल एकादशीला किंवा कधीही खाऊ शकता. मस्त.